हगवण्याचे नातेवाईक IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावरील आरोपात आणि अडचणीत भरच पडताना दिसते। एका जुन्या प्रकरणामध्ये सेटलमेंटसाठी 550 कोटी मागितल्याचा आरोप अमरावती कारागृहातील कैद्यांच्या वकिलांनी त्यांच्यावर केला। हे सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत आपल्या बदनामीचा डाव असल्याचं सुपेकर म्हणाले। मात्र एका वेगळ्या प्रकरणात 300 कोटींचा आकडा आमदार सुरेश धसांनी सांगितला, तर कैद्यांच्या किराण्यात, दिवाळी फराळात आणि मिठाईत सुद्धा असाच 500 कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला। नेमकं सगळं प्रकरण आहे तरी काय, याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात एक नाव सतत चर्चेत आहे, ते म्हणजे हगवणेंचे नातेवाईक जालिंदर सुपेकर। पोलीस खात्यात उच्च पदस्थ, त्यात तुरुंगाचा कारभार। सुपेकरांमुळे हगवणेंना शस्त्र परवाना मिळणं सोपं गेलं, हा आरोप गाजला होता। आता सुपेकरांवरील जास्त गंभीर आरोप समोर आलाय। पुण्यातल्या सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड हे गणेशच्या बायकोचा छळ केल्याच्या आरोपावरून गेली काही वर्ष तुरुंगात आहेत। या प्रकरणात अमरावती कारागृहात जाऊन सेटलमेंटसाठी जालिंदर सुपेकर यांनी 550 कोटी रुपये मागितले असा आरोप गायकवाडांच्या वकिलानं केलाय। 2 वर्षांपूर्वी तशी याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती। जालिंदर सुपेकर यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले। आपल्या बदनामीसाठी बातम्यांमधून धादांत खोटे आणि निरर्थक आरोप केले जात आहेत, असं स्पष्टीकरण सुपेकरांनी दिलंय। 19/8/2023 मी अमरावती कारागृहात गेलो, पण कैद्यांना भेटलो नाही। कैद्यांशी बोलणं संविधानिक नाही। कैद्यांकडे पैशांची मागणी केल्याचे आरोपही धादांत खोटे आहेत। 7 कर्मचाऱ्यांचं निलंबन केल्याच्या आरोपांचाही मी इन्कार करतो। वरिष्ठांचं ऐकलं नाही म्हणून कधीच कुणाला निलंबित केलं जात नाही। दीपक साळुंखे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने नेते, विधान परिषदेचे सदस्य राहिलेले, पुढे ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये देखील गेले। त्यांची मुलगी मुक्ताचं 2017ला गणेश गायकवाड सोबत लग्न झालं, मात्र लगेच छळाला सुरुवात झाली। मारहाण करण्यात आली, सिगारेटचे चटके तिला देण्यात आले। पहिली तक्रार 2018 साली पुण्यात दाखल करण्यात आली, मात्र तरी देखील छळ थांबला नाही। त्यानंतर 2021ला पुन्हा तक्रार दाखल करण्यात आली आणि गायकवाड कुटुंबातील सदस्यांना अटक झाली। त्यानंतर नाना गायकवाडच्या सावकारीच्या छळ कथा देखील समोर आल्या आणि मकोका कायद्याअंतर्गत कारवाईला सुरुवात झाली। याच कालावधीमध्ये पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये नाना गायकवाडवरती एका कैद्यांनी हल्ला केला आणि म्हणून गायकवाड बापलेकांना अमरावती कारागृहात हलवण्यात आलं। तिथेच जालिंदर सुपेकरांनी पैसे मागितल्याचा आरोप वकिलानं केलाय। सुपेकर यांच्याशी कुठलाही संबंध नाही असं सांगत दीपक साळुंखेंनीही हे आरोप फेटाळून लावले। माझ्या मुलीने तिच्यावरील छळाची माहिती फडणवीस, अजित पवार आणि शरद पवारांना दिली होती, त्यानंतर कारवाई झाली अशी माहिती दीपक आबांनी दिली। सुपेकरांचा आमचा काहीही संबंध नाही। सुपेकर आमच्या केसमध्ये नाहीत। आमची केस आहे पोलीस स्टेशनला, सुपेकर आहेत जेलचे, पण आमचा कधी त्यांच्याशी संपर्क संबंध काय असायचं कारणच नाही। आणि गायकवाडांना जेलमध्ये बसून आता दुसरं काय करणार आहे, अशा तक्रारी करायची त्यांची जुनी सवय आहे। गायकवाडांकडून सुपेकरांवर हे आरोप होत असले तरी त्यांच्या स्वतःवरचे आरोपही अतिशय गंभीर आहेत, हे लक्षात घ्यायला हवं। आणि त्यातच भर टाकणारा एक गोपनीय अहवाल ABP माझाच्या हाती लागला। गायकवाड कुटुंबातील आरोपी आधी येरवडा आणि त्यानंतर अमरावती कारागृहात बंदिस्त असताना कारागृहातील त्यांच्या वागणुकीचा अहवाल कारागृह विभागाचे तत्कालीन उपमहानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना सादर केला होता। गायकवाड कुटुंबातील 3 महिलांनी जामीन मिळाल्यानंतर धमकी दिल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं होतं। आपल्याप्रमाणे एक ना एक दिवस गणेश आणि नाना गायकवाड यांना देखील जामीन मिळेल आणि त्यानंतर ते मुक्ता साळुंखे, दीपक साळुंखे, अमिताभ गुप्ता आणि शरद पवार यांचा खून करतील असं जालिंदर सुपेकरांच्या या अहवालात म्हटलं गेलं होतं। आणि म्हणूनच या महिला आरोपींचे जामीन रद्द करण्यात यावेत अशी शिफारसी या अहवालात करण्यात आली होती। हगवणे प्रकरण असेल किंवा गायकवाड साळुंखे प्रकरण, या प्रकरणाशी या ना त्या कारणानं राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध आल्यानं राजकारणही जोरात सुरू झालंय। मला असं वाटतं त्यांना एका लॉंग लीव्हवर पाठवायला पाहिजे, इन्क्वायरी पारदर्शक व्हावी म्हणून। त्याच्यामुळे त्यांना म्हणजे खरं तर त्यांना
म्हणजे जबाबदारीवरून मुक्तच केलं पाहिजे माझं मत आहे. त्याच्यामुळे त्यांना लॉंग लिव्हवर पाठवून एक सविस्तर इन्क्वायरी तातडीने झाली पाहिजे. साध्या पोलीस ऑफिसरला सस्पेंड केलं जातं, पण हे उच्च पदावर आहेत म्हणून यांना सस्पेंड न करणं अतिशय चुकीचं आहे. होमगार्ड या डिपार्टमेंटमध्ये जाऊन सुद्धा ते पुन्हा भ्रष्टाचारच करणार आहेत. अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड करून त्यांची इन्क्वायरी व्हावी. जालिंदर सुपेकर यांच्यावरील आरोपांची मालिका फक्त गायकवाडांच्या वकिलापुरती मर्यादित नाहीये. त्यांच्यावर काल आमदार सुरेश धस यांनीही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी त्यात भर घातली. राज्यातील कारागृहात कैद्यांच्या नावाखाली बड्या अधिकाऱ्यांनी रेशन आणि कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय. सुपेकरांसोबत शेट्टींनी अमिताभ गुप्ता यांचं नावही घेतलं, तर अंजली दमानिया यांनी गृह मंत्रालयाला पत्र लिहिणार असल्याचं सांगितलंय. सुपेकर या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत. जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना 300 कोटी रुपये आम्हाला दे मानण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात आहे. ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ 100% तुम्ही फॉल्टी आहात. हे सुपेकर जरा IG या पोस्टवरचा माणूस सुद्धा मला फॉल्टी दिसतोय. याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काही राहिलेली नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर या जोडगोळीनं पोलीस दलामध्ये अक्षरशः भ्रष्टाचार करून धुमाकूळ घातलेला आहे. आणि या दोघांनी मिळून महाराष्ट्रातल्या कारागृहांना लागणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या वस्तू मार्केटमधनं खरेदी केल्या जातात त्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा केला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती ही 500 कोटीपेक्षा जास्तीची आहे. हे अमरावतीचं पत्र असो, राजू शेट्टी यांनी आज इतरही आरोप केलेत की त्यांच्यावर म्हणजे काजू खत्री जेलच्या कैद्यांना खायला घातली आणि ती खरं दिलीच गेली नाही, असे असंख्य जे त्यांच्यावर आरोप आहेत ते पूर्णच्या पूर्ण लिहून मी आज हे होम डिपार्टमेंटकडे एक स्ट्रॉंग पत्र आजच्या आज मी पाठवणार आहे. मकोकाचे आरोपी गायकवाडांनी पोलीस अधिकारी सुपेकरांवर सेटलमेंटचे आरोप करणं, 550 कोटींसारखा अचंबित करणारा आकडा सांगणं, हगवणे प्रकरणात सुपेकरांचं नाव चर्चेत आल्यावर ही 2023ची घटना समोर येणं, आमदार सुरेश धसांनी 300 कोटी, राजू शेट्टींनी 500 कोटी असे आकडे सांगणं, सुपेकरांच्या कार्यकाळात येरवड्यात नाना गायकवाडांवर हल्ला होणं, सुपेकरांच्या गोपनीय अहवालात गायकवाडांनी शरद पवारांना धमकी देण्याचा उल्लेख असणं असे मतिगुंग करणारे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. हगवणे प्रकरणामुळे आपल्या सामाजिक जीवनमानाचे पोलीस प्रशासन, तुरुंग प्रशासन, कायदा सुव्यवस्थेचे, माणुसकीचे आणि राजकारणाचे असे न उलगडलेले पदर समोर येत आहेत. या सगळ्या प्रकरणाची आता गृह मंत्रालय सखोल चौकशी करेल हीच अपेक्षा. नागपूरहून रजत वशिष्ठसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.